हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना उद्या भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्केवारीचा फरक असू शकतो। मात्र 10% फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय संजय राऊतांकडून व्यक्त। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यानं मतांच्या टक्केवारीत तफावत, विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न। चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांवर उत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीतील 10 ते 12% तफावत ही गंभीर बाब। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। शिंदे 2013 मध्येच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं वंड फसलं, राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती। राजन विचारेंच्या दाव्याला विजय वडेट्टीवारांचा दुजोरा। एकनाथ शिंदे सर्व उघडपणे करतो, वडेट्टीवारांना माहीत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी देखील आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली। मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही। पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। नामांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला दिलासा। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळलेल्या। रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतोच। अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांचा दम। शिरूर लोकसभेत अजित पवार घरातील उमेदवार देणार होते, मात्र पुन्हा पराभव नको म्हणून शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिली। आमदार रोहित पवारांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।